उजनी अपडेट सायंकाळची स्थिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोलापूर जिल्ह्याची वर्धा इथं असणार उजनी धरण यंदाच्या हंगामामध्ये उपयुक्त पाणी पातळीमध्ये अखेर 50% भरलाय. दौंड जवळून मिसळणाऱ्या पाण्याची आवक कमालीची कमी झाली आहे आणि ती साधारणपणे 6780 क्युसेक इतकी आहे. यंदा मान्सूनपूर्व पाऊस आणि मान्सून हे दोन्ही पावसानं उशिरा हजेरी लावलेली आहे. अद्याप पाऊस हा उजनी आणि सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेला नाही. मात्र मान्सूननं भीमा खोऱ्यामध्ये उशिरा हजेरी लावली, त्यामुळं उजनी धरणाची अवस्था ही 1 जुलैपर्यंत अत्यंत बिकट होती. धरण वजा 28% अशा स्थितीमध्ये होतं. मात्र 2 जुलै नंतर घाटमाता, भीमा खोरे आणि पुणे परिसरामध्ये झालेल्या पावसामुळं उजनी धरणात मोठ्या प्रमाणात आवक झाली आणि आता 12 जुलै रोजी दुपारी 4 वाजता उजनी प्रकल्प हा उपयुक्त पाणी पातळी 50% इतका भरलेला आहे. मागील 8 दिवसांमध्ये उजनीमध्ये 78% पाणीही आलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाहीये, त्यामुळं कॅनॉल आणि भीमा नदीमध्ये पाणी सोडावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मागील वर्षी उजनी धरण 94.30% भरलेलं होतं, मात्र यंदा ते 50% इतकं भरलंय. आजच्या तारखेला एकूण पाणीसाठा 90.49 टीएमसी इतका आहे. त्यातील उपयुक्त पाणीसाठा हा 26.23 टीएमसी इतका आहे. मागील 2 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली, त्यामुळं उजनी धरणातील पाण्याचं बाष्पीभवन हे वेगानं होतंय. 4.80 मीटर म्हणजे 0.90 दशलक्ष मीटर पाण्याचं बाष्पीभवन मागील 24 तासांमध्ये नोंदवलं गेलंय. नीरा खोऱ्यातील 4 धरणांमध्ये मिळून 30.54 टीएमसी गेलाय, म्हणजेच 63.19% पाणीसाठा झालाय. मागच्या वर्षी तो 11% कमी झाला. वीर धरण 100% भरलं असलं तर यातून नदीमध्ये पाणी बंद करण्यात आलं. दोन्ही कॅनॉल सध्या सुरू आहेत. मागील 24 तासात नीरा खोऱ्यामध्ये 0.48 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. उजनीची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.